छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात काढलेल्या शिवस्वराज्य यात्रेची सांगता आज करण्यात आली। एकीकडे लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असून यासाठी भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांनी राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात साखर वाटप करून निवडणुकीची पेरणी सुरू केली असताना आता महायुतीच्या अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्या पत्नीने देखील लोकसभेसाठी तयारी सुरू केल्यानं महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। अशातच आता मी लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार आहे, मात्र वरिष्ठ जे आदेश देतील असं सांगत कोणी गुळ वाटू किंवा साखर आम्ही मात्र दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये साखरेच्या रूपात शिवरायांचे विचार घराघरात पोहोचवण्याचं काम केलं असल्याचा टोला नाव न घेता सुजय विखे यांना लगावलाय। शिवस्वराज्य यात्रा काढण्याचा असा हेतू शिवराज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत असल्याने शिवस्वराज्य यात्रा काढली। 2 जानेवारीला मी शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ मोठ्या दिल्लीगडावरून देवीचं दर्शन घेऊन केलं आणि प्रत्येक तालुक्यात शिवस्वराज्य यात्रा काढली। याचं कसं औचित्य साधलं की प्रत्येक माणसाच्या घराघरात आणि मनामनात शिवरायांविषयी विचार कसे पोहोचतील व कसे तिथून आम्ही शिवस्वराज्य यात्रा काढली आणि एक त्याची सांगता संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा या निमित्ताने आम्ही या कार्यक्रमाचा आज नगर शहरात समारोप केला आणि आम्ही लोकसभा लढवायला इच्छुक आहे, पण पक्षश्रेष्ठ आणि आमदार साहेब जो निर्णय घेईल त्या निर्णयावर आम्ही थांबतो। आम्ही ते लक्ष काही कोणाकडे देत नाही। आम्ही जे काम आम्हाला करायचं आहे ते काम आम्ही उत्स्फूर्तपणे करतो, कारण कोणी गुळ वाटो किंवा साखर वाटो, पण आम्ही शिवरायांचे विचार कसे माणसांपर्यंत पोहोचतील ते शिवरायांचे विचार आम्ही साखर म्हणून माणसाला वाटलेले आहेत। त्यामुळे विरोधकांचा अद्यापही इच्छुक उमेदवार जाहीर न होता नगर दक्षिणेत महायुतीतच रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आजच्या शिवराज्य यात्रेच्या निमित्तानं पाहायला मिळाले। महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राइब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा।